महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आमच्यासोबत संदीप आचार्य साहेब आहे। विषय आजचा असा आहे की नगरपालिका आरक्षण जाहीर झाले असताना अनेक नेते नगरपालिकासाठी म्हणजे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। तसेच आमच्यासोबत संदीप आचार्य आहे, हे बी नगराध्यक्षच्या रूपामध्ये इच्छुक आहे। त्यांच्याशी आपण संपर्क साधावा आणि पंचायत आचार्य साहेब या विषय संदर्भात थोडक्यात माहिती द्यावा की नगरपालिका निवडणूक आपली कशी म्हणजे आपण कसं उभारणं काय विषय असणार। सर्वप्रथमतः परतूर शहरवासींना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि शिवसेना जिल्हा प्रमुख महेश यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा। ही दिवाळी आपणास सुख समृद्धीची आनंदाची आणि भरभराटी जावो ही परतूर शहरवासी सर्वप्रथम माझ्या शुभेच्छा। राहिला विषय नगर परिषदेचा, येणाऱ्या एका महिन्याभरामध्ये बरेच दिवस रखडलेल्या या नगर परिषद स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होत आहेत। सांगायचं झालं तर कोणावर टीका करायची तर नाहीच आहे। आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ही निवडणूक जिल्हा प्रमुख महेश भाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत। येणारी निवडणूक ही परिवर्तनाची असेल आणि या शहराच्या विकासासाठी एक नवी दिशा घेऊन येणारी असेल। गेली कित्येक वर्ष या शहराची बकाल अवस्था आपण पाहत आहोत। परतूर शहरवासियांना अशी गोष्ट झाली की धरण उशाला आणि कोरड घशाला 8 दिवसातून 3 दिवस पाणी येणं आणि पाणी आल्यानंतरही त्या पाण्याची जर आपण अवस्था पाहिली ती एक पिवळ्या रंगाचं पाणी येतं। शहरवासियांच्या आरोग्यात धोका हे प्रशासन करत आहे। फिल्टर आणि जे आपण वॉटर ड्रेनेज योजना होती ती फक्त ही बहुतेक कागदोपत्री झालेली असावी म्हणून हे पाण्याचा रंग बदललेला आहे। शहरवासियांच्या जीवातील धोका आहे। राहिला पुन्हा एकदा शहरामध्ये रस्त्याची अवस्था असेल, नालेची अवस्था असेल आणि स्वच्छतेबाबतची अवस्था असेल, परतूर शहराची बकाल अवस्था ही आजीबाजी लोकांनी ह्या शहराची बकाल अवस्था करून ठेवलेली आहे। यांना श्रेयवादाची लढाई घेण्यासाठी परतूर शहराचा सत्यानाश करून टाकलेला आहे। आपण पाहू शकता नगरपालिका तिची आजीबाजीचा जे उल्लेख केला तुम्ही त्यांना असं वाटतं की नाल्याची दुरुस्ती किंवा नाल्याची घाण गंदगी किंवा रोडवर घाण कचरा हे त्यांची जबाबदारी, पण सध्याला परतूर शहरामध्ये गार्डन नाही, लोक बाळासाठी खेळण्याला काही ग्राउंड नाही, अनेक समस्या आपल्या परतूर तालुक्यामध्ये आहे। याबद्दल आपण परतूर शहरात जर आपण रेल्वे स्टेशनला उतरतो आणि आपला शेवटचा टोक असला अंबावेस, जर आपण उतरल्यानंतर एखादा पाहुणा आला आणि त्याला जर इमर्जन्सीला जर टॉयलेटला लगेला जायचं असेल तर शहराची अशी अवस्था की आपल्याकडे नगर परिषद सार्वजनिक शौचालय नाही। परतूर शहर जर पाहिलं तर समृद्ध आहे। धरण बाजूला असताना जर परतूर शहराची बकाल अवस्था असेल तर शेरू सारखे शहर आज आपल्या मागून तालुका झालेलं शहर आज आपल्या प्रगतीच्या पुढे 10 पाऊल पुढे। परतूरच का आपलं पाठीमागं आहे? आता फक्त नगराध्यक्ष झाल्यानंतर फक्त नाली स्वच्छ करणं किंवा तुम्हाला पाणी देणे ह्याच गोष्टी असतात की परतूरमध्ये एखादा जर पाहुणा आला असेल त्याची व्यवस्था लगीची असेल, टॉयलेटची असेल, त्याच्या आंघोळीची असेल, ते ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत। पुन्हा जर पाहिलं तर आपण बरेच दिवस झालं की आपल्या परतूरला आपण कुठं एखादं छोटंसं गार्डन, छोटंसंच बाबा लय मोठं नाही, छोटंसं गार्डन नाहीये किंवा एखादं क्रीडांगण नाहीये, क्रीडा संकुल नाहीये। परतूरमध्ये व्यापाऱ्याचं मोठं जाळं आहे आणि त्यासाठी कुठं एखादं व्यापार संकुलही नाहीये। परतूरची अवस्था आज रस्त्याने अतिक्रमण असेल किंवा अतिक्रमणाचं असं झाले की मी करू का तू करू म्हणून याच्यात व्यापारी भरला चाललाय, सामान्य माणूस भरला चाललाय आणि परतूरची जी सुंदरता आहे ती आज कुठेतरी नाहीशी झालेली आहे। आम्ही जेव्हा सत्तेत येऊ, सन्माननीय जिल्हा प्रमुख महेश भाई यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सत्तेत येऊ, या सर्व मूलभूत सुविधा परतूर शहरवासींना देण्याचा मानस मी आणि आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय श्री महेश भाई यांनी नमूद केले। जशी की नगरपालिका निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये जसं आपण शिवसेना उभाटा या पक्षातूनच आहे ना, या विषयांतर्गत म्हणजे आपली काही युती वगैरे होणार, कशी आपण निवडणूक लढणार या विषयी सन्माननीय जिल्हा प्रमुख महेश भाई जो आदेश देतील कार्यकर्त्यांना तो आदेश सरसंघ मानून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि ती निवडणूक आघाडीत होईल किंवा सोबत होईल हे सन्माननीय जिल्हा प्रमुख महेश भाई ठरवतील आणि त्यांचा आदेश आल्यानंतर आम्ही पूर्ण ताकदीनं या निवडणूक यशस्वीरित्या पार पडतो। त्यांचा आदेश
आमच्या छातीवर आणि ही निवडणूक गुलाल माथ्यावर टाकण्यासाठीच आम्ही लढवणार आहोत. एवढं एक चर्चा आहे. एक म्हण सध्या तरी आपण पाहू शकता तर तिघाची तुमची आघाडी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी तुतारी काँग्रेस आणि उभाटा शिवसेना. तर अशी सूत्रांची माहिती आहे की बाबा जे तुतारी राष्ट्रवादी आहे त्यांच्यासोबत तुमची युती होणार नाही किंवा कसं. आता निवडणूक लागल्यात, अनेक बातम्या पसरतात, तशी ही अफवा असू शकते. जसं आमच्या ऐकण्यात आलं की बाबा भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती होणार आहे. तशा काही गोष्टी आणखीन बैठकी व्हायच्या. ज्या काही बैठक होईल त्याच काही निर्णय आमचे जिल्हा प्रमुख घेतील सन्माननीय महेशभाई नंगे. त्यांच्या निर्णयाच्या नंतरच काही गोष्टी स्पष्ट होतील. आणखी आघाडी होईल की स्वबळ होईल हे सन्माननीय जिल्हा प्रमुख महेशभाई नंगे यांच्या विनंतीनंतर. हे होते आमच्या सोबत भावी नगराध्यक्ष संदीप प्राचार्य साहेब. असेच न्यूज पाहण्यासाठी पाहत रहा बोलता महाराष्ट्र.